पुण्यात 9वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तिच्या शाळेत डान्स टीचर म्हणून आलेल्या एका तरुणाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचं एक प्रकरण समोर आलंय। ही जी मुलगी आहे ही 9वीत जेव्हा शिकत होती त्यावेळेसची ही सगळी घटना आहे। म्हणजे गेल्या 1-1.5-2 वर्षांमध्ये घडलेलं हे संपूर्ण प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये हा जो मुलगा आहे, जो आरोपी आहे या प्रकरणामधला, तो या मुलीच्या शाळेत डान्स टीचर म्हणून जॉइन झालेला होता आणि त्यानंतर त्यानं वेळोवेळी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत। काही वेळा तिच्यावर जबरदस्ती झाली आहे, काही वेळा तिला लग्नाचं आमिष दिलं गेलेलं आहे आणि अशा सगळ्या पद्धतीनं गेल्या 1-1.5 वर्षात वेळोवेळी त्याने हे सगळं केलंय। आता मात्र या प्रकरणामध्ये जेव्हा हे सगळं या मुलीच्या घरच्यांना माहित झालं त्यानंतर या प्रकरणातली एफआयआर जी आहे ती चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। या प्रकरणातली पीडित मुलगी ही 9वीत असताना तिच्या शाळेमध्ये गॅदरिंग वगैरे होतं, त्यावेळेसच्या दरम्यान 2-3 डान्स टीचर म्हणून काही तरुणांना अपॉइंट केलं गेलं होतं। त्यावेळेस हा जो आरोपी आहे तो या मुलीच्या वर्गातल्या मुलींना सुद्धा, इतर मुलींना सुद्धा डान्स शिकवण्याची त्याच्यावरती जबाबदारी होती। याच दरम्यानच्या काळात वर्गात यांची झालेली जी ओळख होती, या ओळखीच्या माध्यमातून त्यानं सगळ्यात पहिल्यांदा तिला इंस्टाग्रामवरती रिक्वेस्ट पाठवली। त्यानंतर इंस्टाग्रामवरती त्यांचं बोलणं सुरू झालं। याच बोलण्याच्या मध्ये त्याने असं सांगितलं की मला प्राणी खूप आवडतात, तुलाही आवडतात का? तर तिनं सुद्धा सांगितलं की हो, माझ्या घरी एक मांजराचं पिल्लू आहे, तर मला सुद्धा प्राणी खूप आवडतात। त्यानंतर यानं काय केलं तर हिला जाळ्यात ओढण्यासाठी म्हणून या आरोपीनं तिला सांगितलं की माझ्याकडे याआधी ससा होता, त्यानंतर मांजर सुद्धा होता आणि एक कुत्र्याचं पिल्लू सुद्धा होतं, मी तुला या सगळ्यांचे फोटो पाठवतो, मला तुझा व्हॉट्सअप नंबर शेअर कर। असं म्हटल्याच्या नंतर या तरुणीनं सुद्धा तिचा व्हॉट्सअप नंबर जो होता तो शेअर केला। त्यामुळे या मुलाकडे तिचा नंबर आला। नंबर गेल्याच्या नंतर वेळोवेळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा इंस्टाग्रामवरती असेल या दोघांचं बोलणं होत होतं। दरम्यानच्या काळामध्ये तो तिला वेगवेगळ्या पद्धतीने इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करत होता। त्यानंतर एके दिवशी त्याने तिला भेटायला बोलवलं। वारंवार ती टाळाटाळ करायची, मात्र एकदा ती त्याला भेटायला गेली। भेटायला गेल्याच्या नंतर त्याने तिला लग्नाची मागणी वगैरे घातली किंवा लग्नाचं आमिष दाखवलं आणि तू माझ्याबरोबर फिरायला चल वगैरे असं सगळं बतावण्या ज्या आहेत त्या तो करत होता। मात्र ही जी मुलगी आहे ती त्याच्या या सगळ्या बोलण्याला बळी पडत नव्हती। नंतर मात्र हे सगळं बोलणं वाढत गेलं। त्यानंतरच्या काळात असं घडलं की या तरुणाने एकदा तिला बोलावून घेतलं आणि कुठे नेलं तर थेटपणे नगर रोडला असलेल्या एका लॉजवरती नेलं। लॉजवर नेल्याच्या नंतर रिसेप्शन काउंटरला जिथे आयडी मागितले जातात तिथे त्याने या मुलीचं एक फेक आधार कार्ड दाखवलं, ज्यामध्ये या मुलीचं वय 18 पूर्ण असून 19 असल्याचं दाखवलं गेलं होतं। मात्र ही मुलगी जी आहे ती अर्थातच 9वी-10वीची मुलगी असल्यामुळे तिचं वय 15-16च्या आसपासच होतं। मात्र त्यानं हे फेक आधार कार्ड बनवून घेतलेलं होतं, ज्याच्या माध्यमातून त्याने तिथे सुद्धा तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले पहिल्यांदा। त्यानंतर वेळोवेळी तिच्यावरती जबरदस्ती केली गेली। काही वेळेस तिला फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याबरोबर हे सगळं सुरू होतं। दरम्यानच्या काळामध्ये असं घडलं की ही मुलगी जी आहे ती 10वीत गेलेली होती। 10वीचे पेपर असल्या कारणाने तिच्या आईने तिच्याकडून तिचा फोन काढून घेतला आणि फोन काढून घेतल्याच्या नंतर हा फोन तिच्या मावशीला दिला गेला। मावशीकडे जेव्हा फोन होता त्यावेळेस मावशीने या दोघांचे काही फोटो व्हिडिओ तिच्या फोनमध्ये पाहिले, चॅटिंग वाचलं आणि त्यानंतर तिच्या आईला सांगितलं। जेव्हा आई आणि मावशी या दोघींनी सुद्धा मिळून या मुलीसमोर जे काही घडलंय हे तिला विचारलं, त्यानंतर तिनं हे जे काही तिच्याबरोबर घडलेलं होतं ते सगळं सत्य आपल्या कुटुंबियांना सांगितलं। त्यानंतर या प्रकरणाची तक्रार जी आहे ती आता चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला। या आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि अशाच पद्धतीनं त्यानं आणखी काही मुलींना पण फसवलेलं आहे का हे सगळं पोलिसांच्या तपासातून आता समोर येणार आहे। मात्र लहान मुली ज्या असतील किंवा अल्पवयीन मुली असतील, अल्पवयीन मुलींना अशा पद्धतीने भूलथापांना बळी पाडून त्यांच्याबरोबर लैंगिक अत्याचार करण्याचं प्रमाण हे सर्रास वाढतंय। त्यामुळे अल्पवयीन मुलींनी सुद्धा सोशल मीडिया वापरताना असेल किंवा प्रत्यक्षात आयुष्यात असेल अशा सगळ्या तरुणांपासून लांब राहण्याचं आवाहन जे आहे ते पुणे पोलिसांकडून करण्यात येत असलेलं पाहायला मिळतंय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।